मला माहिती आहे काही जागांना फक्त दगडमातीच्या नसतात, त्या तर इतिहासाची सुरुवात असतात. आणि आज आपण अशाच एका जागेबद्दल बोलणार आहोत, बराबर गुहांबद्दल, जिथून असं म्हणतात की भारतीय स्थापत्यकलेच्या एका प्रचंड मोठ्या परंपरेचा पाया रचला गेला. तर मग काय रहस्य दडलं या गुहांमध्ये? चला आपण मिळून उत्तर शोधूया. कारण लक्षात घ्या, ही फक्त एक जुनी वास्तू नाहीये. नाही, ही तर एका संपूर्ण संस्कृतीच्या प्रवासाची नांदी आहे, सुरुवात आहे. आणि हाच तर आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. या गुहा म्हणजे नुसतं काहीतरी दगडात कोरलेलं नाहीये. त्या तर येणाऱ्या हजारो वर्षांच्या स्थापत्यकलेसाठी एक एक ब्लूप्रिंट होत्या, एक मूळ आराखडा जणू. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ह्या गुहा नक्की आहेत कुठे आणि त्यांचं एवढं महत्त्व का आहे. जरा विचार करा, आपण बोलतोय तब्बल 2300 वर्षांपूर्वीच्या काळाबद्दल. हो, हा तोच काळ होता जेव्हा भारतात मौर्य साम्राज्याची सत्ता होती. आणि विचार करा, इतक्या जुन्या काळातील ही कलाकृती आजही आपल्यासमोर उभी आहे. हीच किती मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, नाही का? तर ह्या गुहा आहेत कुठे नक्की? त्या आहेत बिहारमध्ये, बरोबर, आणि नागार्जुनी टेकड्यांमध्ये. मौर्य काळात बनवलेल्या ह्या गुहा भारतातील सगळ्यात जुन्या दगडात कोरलेल्या गुहा आहेत. पण सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? यातली प्रत्येक गुहा ही एकाच प्रचंड मोठ्या ग्रॅनाइट खडकातून कोरून काढली आहे. अविश्वसनीय आहे. बरं, पण प्रश्न असा आहे की या गुहा बनवल्या कोणी आणि का? याच्या मागे ना एक खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे, एका राजाची आणि काही तपस्वींची. आणि हाच प्रश्न आपल्याला थेट त्या कथेच्या मुळाशी घेऊन जातो. खरंच, एवढं मोठं काम करण्यामागे कोणाची प्रेरणा होती? कोणी केलं असेल हे सगळं? याचं उत्तर आपल्याला मिळतं तिथल्या शिलालेखांमध्ये. खुद्द सम्राट अशोकाने, ज्याला त्या शिलालेखांमध्ये राजा पियदसी असंही म्हटले आहे, त्याने या गुहा समर्पित केल्या. आणि मग काय, त्याच्यानंतर त्याचा नातू दशरथ मौर्य यानेही ही परंपरा पुढे चालू ठेवली. तर या गुहा बनवल्या होत्या आजीविक नावाच्या एका प्राचीन तपस्वी पंथासाठी. हा एक खूप वेगळा गट होता, माहितीये. त्यांची अशी विचारसरणी होती की जे काही घडणार आहे ना, ते सगळं आधीच ठरलेलं आहे. यालाच नियतिवाद म्हणतात. खरं तर गंमत म्हणजे या बराबर गुहांनाच अनेक जण या पंथाचं जन्मस्थान मानतात. विचार करा, एका सम्राटाने तपस्वींना दिलेली केवढी मोठी भेट होती ही. आता वळूया या गुहांच्या अविश्वसनीय कारागिरीकडे. कारण हे नुसतं खोदकाम नाहीये, हे तर एका जिवंत खडकातून साकारलेलं एक अद्भुत स्थापत्यशास्त्र आहे. या गुहांबद्दलच्या काही थक्क करणाऱ्या गोष्टी सांगतो. 1. या एकाच अखंड खडकातून कोरल्या आहेत. 2. आतल्या भिंती इतक्या गुळगुळीत आहेत की त्या आरशासारख्या चमकतात. याला मौर्यकालीन सकाकी असं म्हणतात. आणि 3. तिथलं ध्वनिशास्त्र, म्हणजे तिथला प्रतिध्वनी, तो इतका जबरदस्त आहे की तो एक वेगळाच अनुभव आहे. पण ह्या सगळ्या वैशिष्ट्यांमध्ये एक गोष्ट अशी होती, एक अशी गोष्ट जिने भारतीय स्थापत्यकलेची दिशाच बदलून टाकली. आणि ती गोष्ट म्हणजे चैत्य कमान. दिसायला अगदी साधा, पण स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी आणि क्रांतिकारक घटक. जरा लोमस ऋषी गुहेच्या प्रवेशद्वारावरची ही कमान बघा. याला चंद्रशाला असंही म्हणतात. आणि ही तिचा प्रकारची पहिलीच रचना होती. हा एक छोटासा डिझाईनचा भाग वाटेल, पण हा इतका महत्वाचा ठरला की पुढे जाऊन शेकडो गुहा आणि मंदिरांसाठी तोच एक आदर्श नमुना बनला. तर मग आता ह्या कथेच्या शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या भागाकडे येऊया. पाहूया की या गुहांनी पुढे जाऊन कसा एक कधी न संपणारा वारसा तयार केला. आणि हा वारसा इथे अगदी स्पष्ट दिसतोय. हे बघा, डावीकडे आहे लोमस ऋषी गुहेतला तो मूळ आराखडा, ती ओरिजिनल डिझाईन. आणि उजवीकडे दिसतोय त्याचा प्रभाव. तीच कमान पुढे जाऊन अजिंठा आणि कार्लेसारख्या जगप्रसिद्ध लेण्यांमधल्या बौद्ध प्रार्थनागृहांची ओळख बनली. विचार करा, एका छोट्याशा रचनेने एका संपूर्ण परंपरेला आकार दिला. आणि गंमत म्हणजे ह्या गुहांचा वापर फक्त आजीविकांनीच केला असं नाही. जसं काळ पुढे सरकत गेला तसतसं बौद्ध, जैन आणि अगदी हिंदू धर्माच्या अनुयायांनी सुद्धा या पवित्र जागेचा वापर केला. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्याच टेकडीच्या माथ्यावर असलेलं बाबा सिद्धनाथ मंदिर. हे एक शिवमंदिर आहे, जे गुप्त काळापासून इथे आहे. यावरून कळतं की ह्या जागेचं धार्मिक महत्त्व शतकानुशतकं कसं टिकून राहिलं आहे. तर बराबर, गुहांमधून आपण काय शिकतो? हेच की कधीकधी
इतिहासातील मोठमोठ्या कथांची सुरुवात अगदी साध्या दिसणाऱ्या रचनेतून होते. या गुहा या तर एका संपूर्ण परंपरेचा आराखडाच आहेत. आणि यामुळे एक विचार मनात येतो की इतिहासातले असे अजून किती ब्लूप्रिंट्स किंवा मूळ आराखडे आपल्या आजूबाजूला आपल्या नजरेसमोरच असतील, ज्यांना आपण अजून ओळखलंच नाहीये.